नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। कॅप राऊंड फर्स्ट व सेकंड याचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत, ऑप्शन फॉर्म्स जे आहेत ते आज क्लोज होतील, म्हणजे 10 तारखेला ते क्लोज होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रों 3 व 4 म्हणजे राऊंड तिसरा व चौथ्या राऊंडला ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणत असतो, तर त्या राऊंडचे रजिस्ट्रेशन्स आपल्याला सुरू होणार आहेत। तर ते रजिस्ट्रेशनची अपडेट आपण पाहत आहोत। यासाठी आपल्याला जावं लागेल CET सेलवरती, जेथे आपल्याला त्याची रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत का नाही ते चेक करता येईल। विद्यार्थी मित्रों, आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत, जेथे आपल्याला माहिती आहे शेड्यूलमध्ये आपले जे ऑप्शन फॉर्म आहेत फर्स्ट व सेकंड राऊंडचे ते 10 तारखेपर्यंत चालणार आहेत। त्यानंतर आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थसाठी याचे रजिस्ट्रेशन्स 10 तारखेपासून सुरू होणार आहेत। तर ते पाहूया। विद्यार्थी मित्रों, हे आपले कॅप शेड्यूल आहेत। कॅप शेड्यूलमध्ये आपण इथे पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाइड स्टुडंट्स फॉर राऊंड थर्ड फॉर राऊंड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड विल बी स्टार्ट फ्रॉम 8 ऑफ द मंथ, दॅट इज 10 ऑक्टोबर 2024 टू 3 ऑफ द सप्टेंबर 2024, म्हणजेच 10 तारखेपासून आपले जे कॅप रजिस्ट्रेशन्स आहेत, म्हणजे ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या व चौथ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करण्याची ही सुवर्ण संधी आहे। तर आपले रजिस्ट्रेशन जे आहेत ते 10 तारखेपासून सुरू होत आहेत। तर ते आपण आत्ताच टॅब जी पाहिली ती आपण डबल चेक करूया। आपल्याला इथे एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे, जे की ऑप्शन फिलिंग फॉर्म संदर्भात आहे, जे ऑलरेडी आपण चेक केलेलं आहे। तर आता आपण न्यू रजिस्ट्रेशन याला चेक करू, जेणेकरून ही टॅब सुरू झाली आहे का नाही हे आपल्याला पाहता येईल, समजेल। विद्यार्थी मित्रों, आपण इथे पाहू शकता, आपण त्या टॅबला क्लिक केल्यानंतर RU NRI PIO OCI अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे फक्त NRI फॉरेन स्टुडंटचे रजिस्ट्रेशन्स आपल्याला सुरू असलेले इथे पाहायला मिळतात। इथं जर आपण नो असं केलं तर आपल्याला एक परत मेसेज पाहायला मिळतो की यू आर नॉट अपियर्ड फॉर MHCET, दॅट इज MH BEd CET अँड सो यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस। जर आपण त्याला यस केलं तर आपण परत एका पेजवरती जातो, ज्या पेजवरून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येतं। तर आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं नाही, आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे महाराष्ट्रीयन रेसिडेंट असलेलं किंवा इंडियन रेसिडेंट असलेलं। तर हे NRIचं रजिस्ट्रेशन आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। म्हणजे आपल्याला त्यांनी जो वेळ दिला होता, कालावधी सांगितला होता की 10 तारखेपासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होतील, अद्याप ती टॅब अपडेट झालेली नाही आहे। बहुतेक ती सायंकाळी आज अपडेट होईल, आपल्याला सायंकाळपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होतील, म्हणजे तिसऱ्या व चौथ्या राऊंडचे रजिस्ट्रेशन आपले हे सायंकाळी सुरू झालेले आपल्याला पाहायला भेटतील। तरी आपण एक मध्यावधी ही टॅब चेक करून पाहावी, जेणेकरून आपल्याला टॅब जर सुरू झाली तर रजिस्ट्रेशन तिसऱ्या चौथ्या राऊंडचे करता येतील। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। आता 10 तारखेपर्यंत जे आपले ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होते ते म्हणजे राऊंड फर्स्टचे व सेकंडचे। तर राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड हे दोन्हीचे ऑप्शन फॉर्म आपल्याला एकत्र भरायचे आहेत। ते आज 10 तारखेपर्यंत त्याची टॅब ओपन आहे, ती आज रात्री बंद होऊन जाईल, ही बाब आपण लक्षात ठेवा। तसेच हे जे आपण ऑप्शन फॉर्म सध्या भरत आहोत, ह्या ऑप्शन फॉर्मचा जो रिझल्ट आहे, आपले नंबर जे लागणार आहेत, म्हणजेच कॅप राऊंड फर्स्टचे जे नंबर लागणार आहेत ते आपल्याला 14 तारखेला त्याची लिस्ट डिस्प्ले होईल। आणि हे नंबर आपल्याला लागल्याचे कोठे कळेल तर आपल्या लॉग इनमध्ये, हे लक्षात घ्या, ह्याची लिस्ट अशी सेपरेट लागणार नाही। लॉग इनमध्ये आपल्याला ते कळणार आहे की आपला नंबर कोठे लागला आहे, आणि लॉग इनमध्येच आपल्याला ते आपला जिथं नंबर लागला आहे त्या कॉलेजचा ॲड्रेस, त्या कॉलेजचं नाव, त्या कॉलेजचं स्टेटस, ह्या सर्व बाबी आपल्याला लॉग इनमध्ये पाहायला मिळतील। आणि त्याचा आपल्याला प्रिंट आपल्याकडे स्वतःकडे जतन करून ठेवावी लागेल, त्याला आपण अलॉटमेंट लेटर असं म्हणत असतो। ते तिथं आपल्याला लॉग इनमध्ये नंबर लागल्यानंतर पाहायला मिळेल। तसेच विद्यार्थी मित्रों, पहिला जो राऊंड आहे त्या राऊंडची लिस्ट जी आहे 14 तारखेला डिस्प्ले होणार आहे, व 21 तारखेला त्याच्या व्हॅकंट सीट ज्या आहेत त्या आपल्याला कळतील, व त्या व्हॅकंट सीट आपल्याला पुढच्या राऊंडसाठी वर्ग झालेल्या पाहायला मिळतील, पुढच्या राऊंडसाठी फॉरवर्ड झालेल्या पाहायला मिळतील, जो की राऊंड सेकंड असेल। आता विद्यार्थी मित्रों, सेकंड राऊंड जो आहे तो संपेल कधी, तर तो 31 तारखेला त्याच्या व्हॅकंट सीट्स डिक्लेअर होतील। म्हणजेच सेकंड राऊंड हा 31 तारखेला 31 ऑफ द ऑगस्ट त्या दिवशी हा राऊंड संपलेला असेल,
आणि त्यातल्या व्हॅकंट सीट काय केल्या जातील आपल्याला कळवल्या जातील, डिस्प्ले केल्या जातील. आणि ह्या ज्या सर्व समजलेल्या जे व्हॅकंट सीट्स आहेत त्या काय होतील पुढच्या राऊंडसाठी म्हणजे राऊंड थर्ड राऊंड फोर्थसाठी ते आपल्याला पुढे फॉरवर्ड झालेल्या पाहायला मिळतील. ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता सध्या जे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत अद्याप ते सुरू झालेले नाही आहेत, म्हणजेच आपले रजिस्ट्रेशन 10 तारखेला आज सुरू होणार आहेत. तर ते रजिस्ट्रेशन 10 तारखेपासून 3 सप्टेंबरपर्यंत ते चालणार आहेत. म्हणजे एक दीर्घ कालावधी आपल्याला दिलेला आहे. तर ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केले नव्हते, रजिस्ट्रेशनला काहीतरी प्रॉब्लेम आला, फॉर्म सबमिट नाही झाला, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला इथे दुरुस्त करता येणार आहेत व नव्याने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थसाठी. विद्यार्थी मित्रो, मग थर्ड राऊंड आपला एकदा सुरू झाला की आपल्याला परत त्याच बाबी करायच्या आहेत. थर्ड राऊंडसाठी आपण सध्या रजिस्ट्रेशन करणार आहोत. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे ई-स्क्रुटिनिटी सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे असतात आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर त्या डॉक्युमेंटचं आपल्याला व्हेरिफिकेशनसुद्धा करून घ्यावं लागतं. थर्ड व फोर्थ राऊंडसाठी सुद्धा ही गोष्ट परत रिपीट होणार आहे. परत व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळेल. त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला क्लिअर करता येईल, ज्याला आपण त्रुटी दुरुस्त करणे म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागलेली पाहिजे व नंतर सीट अलॉटमेंट आपल्याला झालेली पाहायला मिळेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला राऊंड थर्डसाठी सज्ज राहायचं आहे. 10 तारखेपासून 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 सप्टेंबरपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याचा एक मोठा कालावधी दिलेला आहे, चान्स दिलेला आहे. ज्यांचा नंबर फर्स्ट राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये दोन्ही राऊंडमध्ये लागला नाही त्यांनीही या प्रकारे या राऊंडमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि निश्चितपणे सहभागी व्हावं. तसेच ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु इनकम्प्लीट राहिलं, त्यांनाही एक मोठा सहभागाचा इथं चान्स आहे. त्याप्रमाणे तो चान्स आपण घ्यावा व रजिस्ट्रेशन करावेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.